पुस्तक तयार करायचं आपल्याला बरं. गजूभाऊ का गजानन यांच्या पुस्तकात वरी हेडिंग टाका असं पुस्तकात आणि खालच्या ओळीला काय लिहायचं रोजकीर्द नोंदी. कॉलम्स कसे आहेत बरं आपल्याला दिनांक नेक्स्ट विवरण खातेपान नावे राशी आणि जमा राशी. बरोबर आहे. दिनांक तर विवरण खातेपान खातेपान खूप छोटं तयार करायचं बरं का. नावे राशी आणि जमा राशी. ओके झालं सर्वांचं. बा आपल्याला नियम सांगितलं होतं. नियम टोटल किती आहेत म्हणतो बरं आपण मोठ्यानं सांगा. आज तर खाऊन आलो का नाही 3 नाही खायला अवघड आहे. मी डबा नाही ना पण नाही जरी म्हणलं तरी 3 आहे. तर पहिलं कोणतं आहे बरं वैयक्तिक खाते. दुसरं आहे अच्छा वास्तविक तर वास्तविक खाते. आणि तिसरं कोणतं आहे बरं नामदारी खाते. याच्या व्यतिरिक्त कोणते आहेत का आपल्याला नाही. आता वैयक्तिक खात्यामध्ये नगदी का उधार येतात बरं व्यवहार. वैयक्तिक मध्ये उधार जर उधार व्यवहार असतील तर कोणत्यानुसार सॉल्व्ह करायचे आपल्याला वैयक्तिक खात्यानुसार. आणि जर नगदी असतील तर वास्तविक. नगदी म्हणजे रोखीने जर व्यवहार झाले तर ते वास्तविक खात्यानुसार सॉल्व्ह करायचे. आणि नामदारीमध्ये कशाचे येतात म्हणतो आपण खर्च किंवा उत्पन्नाचे येतात. याच्या व्यतिरिक्त कोणते आहेत का आपल्याला नाही. पुन्हा नंतर जेवढे काही समजा व्यक्तीचं नाव संस्थेचं नाव दुकानाचं नाव कंपनीचं नाव किंवा बँकेचं नाव कुठल्याही नावाचा उल्लेख होत असेल तर ते सुद्धा कोणत्या रूल्सनुसार म्हणतो आपण वैयक्तिक खात्यानुसार सॉल्व्ह करायचे. तर मग एकदा नियम परत एकदा रिवाइज करून घेऊ. नियम काय म्हणतो वैयक्तिक लाभ घेणाऱ्याचे नावे आणि लाभ देणाऱ्याचे जमा. वास्तविक काय म्हणते येतं ते नावे म्हणजे येणाऱ्या संपत्तीचे नावे आणि जातं ते काय करायचे आपल्याला जमा करायचे. आणि नंतर नामदारीचे नियम काय म्हणते बरं खर्च नावेला आणि उत्पन्न हे जमाला म्हणते. आले इथपर्यंत बरोबर. आता पहिलं काय म्हणते वाक्य वाचा बरं. हा पण आता इथं काल आपण व्यवसाय प्रारंभ केला नुसतं रोखनच होतं ना. पण अजून नुसतं रोख नाही का नाही. तर आज काय का आणून म्हणते बरं पहिलं रोख रुपये किती रुपये आणले म्हणते बरं 50,000. ओके पुन्हा नंतर आणखीन काय आणले संगणक रुपये 20,000. आणि नेक्स्ट फर्निचर रुपये कितीच आणले म्हणते बरं 30,000चं. म्हणजे आज एका ह्याच्यानं चालू करायला का नाही. व्यवसाय सुरुवात करायचं म्हणल्यावर फक्त नुसतं पैशानं होणार आहे का नाही. तर आपल्याला संपत्ती ती आणावं लागते का नाही. एखादं समजा आपल्याला झेरॉक्सचं दुकान टाकायचं झेरॉक्सचं दुकान टाकायचं म्हणल्यानंतर आपल्याला रूम लागते. बरोबर आहे. फर्निचर लागते कम्प्युटर लागतं प्रिंटर लागतं. एवढं असून चालणार नाही तर खिशात पैसे पण लागतात ना. बरोबर आहे. मग ही सगळ्या गोष्टी आपल्याजवळ झाल्याच्या नंतरच आपण ते व्यवसाय चालू करू शकतो. म्हणजे भांडवल गुंतवल्याशिवाय आपल्याला व्यवसाय चालू करता येते का नाही. मग ही सगळ्या गोष्टी आपल्यासाठी काय आहेत बरी. सध्या आपण व्यवसाय चालू करतो म्हणजे आपण भांडवलच गुंतवणूक करालो ना. म्हणजे रोख 50,000 आणलो संगणक कितीच आणला बरं व्यवसायात आणि फर्निचर कितीच आणला म्हणजे टोटल किती रुपये आणला बरं आपण हे 50 आणि 20 70 आणि 30 1 म्हणजे 1 लाख रुपये आणून आपण व्यवसाय चालू करायला. म्हणजे 1 लाख रुपये आपलं सध्या काय आहे बरं आपलं भांडवलच आहे ना. बरोबर आहे. आणि भांडवलाची एंट्री कशी करायची म्हणतो प्रारंभ केलं म्हटलं की जी आणले ते नावेला घ्यायचे. काय म्हणतो आपण जी आणले ते नावेला घ्यायचे. मग जी आणले ते नावेला म्हणल्यास रोख खाते नावे संगणक खाते नावे नेक्स्ट फर्निचर खाते नावे आणि सगळं मिळून आपल्यासाठी काय आहे बरं भांडवल म्हणून भांडवल खाते जमा म्हणतो. तर लिहा मग इथे एंट्री. तारीख दिली तर तारीख नसेल तर क्रमांक. काय काय आणले पहिलं रोख लिहा मग रोख खाते नावे. रोख रुपये किती आणले बरं 50,000. नावे म्हटल्यास कोणत्या रकमेत लिहायचे आपल्याला अमाऊंट नावेच्या. नेक्स्ट काय आणले संगणक म्हणून संगणक खाते नावे किती रुपये बरं 20,000. नेक्स्ट आणखीन काय आणलंय बरं
फर्निचर, फर्निचर खाते नावे. किती रुपयाचं आणले बरं फर्निचर? 30,000. पुढल्या याच्यात मी डॅश करतो माहिती आहे ना. मग आता हे आपल्यासाठी सगळं मिळून काय बर? भांडवल. म्हणून खाली काय लिहायचं बरं? थोडं स्पेस देऊन भांडवल खाते जमा. भांडवल खाते जमा. टोटल भांडवल किती रुपये गुंतवणूक केला आपण आता व्यवसायात? 1 लाख. तर लिहा मग इथे 1 लाख. कोणत्या रकान्यात? जमाच्या. जमा म्हटले की जमाच्या रकान्यात. ओके. जमा म्हटल्यास जमाच्या रकान्यात. झालं. मग आता आपल्याला तरटीप हे कंपल्सरी लिहावं लागते का नाही? मग लिहा मग तरटीप कंसात. तरटीप याचा अर्थ स्पष्टीकरण. स्पष्टीकरण द्यावं लागतं. तरटीप काय अवघड नाही. आपल्याला कसं लिहायचं आता? जी वाक्य जशा तसं. मग आता सोप्यात लिहा. व्यवसाय प्रारंभ केल्याबद्दल. व्यवसाय कंसात व्यवसाय प्रारंभ केल्याबद्दल. लिहिलो. आता अंडरलाईन पूर्ण करायचे का आपल्याला? नाही. फक्त कुठं बर? कंस बंद विवरणच्याच कॉलममध्ये केलो. आता नंतर नेक्स्ट नंबर वाचा बर. हा काय म्हणते बरं वाक्य आपल्याला? विजय ट्रेडर्स कडून ₹80,000चा माल खरेदी केला म्हणते. काय केलंय? माल खरेदी केला ना. वाक्यरचना समजून घ्या का. माल खरेदी केले. किती रुपयाचं बर? 80,000चं. बरोबर आहे. पण कुणाकडून खरेदी केले? विजय ट्रेडर्स कडून. बरोबर आहे. विजय ट्रेडर्स कडून. मग इथं बघा व्यवहार 2 पद्धतीने होतात म्हणतो. एक तर नगदी होतं किंवा उधार होत असतं म्हणतो आपण. मग हे आपलं नगदी आहे का उधार आहे कसं ओळखायचं? तर ध्यानात ठेवा. कधी पण आपण काल पण सांगितलो, दुकानात गेलो माल खरेदी केलो किंवा एखाद्याला आपण माल विकलो, नगदी जर व्यवहार झाला तर तिथं नावाचा उल्लेख होतोय का? नाव घेतो का आपण त्याचं? नाही. पण जर समजा व्यवहार जर उधार जर झालं, व्यवहार कसं म्हणतो? उधार जर झालं तर तिथं त्या नावाचं किंवा त्याच्या दुकानाच्या नावानं आपण अमाऊंट लिहून ठेवतो का नाही तिथं रक्कम आपली. आलं लक्षात? म्हणजे सोपं कसं? नावाचा उल्लेख होत असेल तर ती व्यवहार कसं झालं? उधार. आणि नावाचा उल्लेख होत नसेल तर याचा अर्थ ती व्यवहार कसं झालं? नगदी. मग आताच्या व्यवहारामध्ये माल खरेदी केला पण कुणाकडून खरेदी केला? विजय ट्रेडर्स कडून. नावाचा उल्लेख झाले याचा अर्थ व्यवहार नगदी झालं का उधार झालं? मग उधार झालं. मग उधार म्हणल्यास कोणता नियम लागू पडेल? तिन्ही पैकी वैयक्तिक. वैयक्तिक काय म्हणते? घेणाऱ्याचे नावे आणि देणाऱ्याचे जमा म्हणते. मग आपण माल आपण खरेदी केलो ना. मग लाभ इथं कोण गेले? आपण घ्यायला. पण स्वतःच्या पुस्तकात स्वतःच नाव येते का? नाही. आपण काय घ्यायला? माल घ्यायला. पण माल शब्द वापरतो का? नाही. तर तिथे शब्द का वापरायचा आपल्याला? आता खरेदी. लिहा मग नंबर नेक्स्ट. खरेदी खाते नावे. खरेदी खाते नावे. किती रुपयाचं अमाऊंट? 80,000. नावे म्हटल्यास नावेच्या रकान्यात. जमा म्हटलं की जमाच्या रकान्यात. खरेदी खाते नावे. पण कुणाकडून खरेदी करायला? विजय कडून का विजय ट्रेडर्स कडून? हा. नाव व्यक्तीचं नाव असेल तर व्यक्तीचं नाव, दुकानाचं नाव असेल तर दुकानाचं नाव घ्यायचं. विजय ट्रेडर्स खाते जमा. किती रुपये बोंबला बर? किती? 80,000. कळकाले का नाही? हा. कळकत नसेल तर सांगा. तरटीप कंसात मालाची उधारीने खरेदी केल्याबद्दल कंस बंद अंडरलाईन. ओके. हा. आता काय म्हणते बरं? जुनं संगणक होतं आपलं. काय म्हणते? जुनं संगणक किती रुपयाला विकले बरं?
10,000ला विकले ना. कुणाला विकले? नाव आहे का? नाही. याचा अर्थ व्यवहार नगदी का उधार? नाव आलं तर उधार, नाव आलं तर उधार, आणि नाव नसेल तर व्यवहार नगदी, नाव नसेल तर व्यवहार नगदी. मग आता इथं संगणक जुनं होतं ते संगणक आपण काय केलं? विकला. पण कुणाला नाव आहे का तिथं? नाही. याचा अर्थ व्यवहार कसं झाले आपलं? नगदी. नगदी म्हणल्यास रूल्स कोणतं? वास्तविक. येतं ते नावे, जाते ते जमा. बरोबर आहे ना. मग आता आपल्याकडं विकल्यानंतर आपल्याकडे काय येते बरं? रोख. मग घ्या मग रोख खाते नावे. संगणक विकल्यानंतर आपल्याकडे काय येणार आहेत? पैसेच येणार आहेत ना. एक हात द्या आणि एक हात घ्या. रोख खाते नावे किती रुपयाचं बर? 10,000. आपल्याकडे संगणक, आपल्याकडे सॉरी पैसे येलेत ना. मग जायले का आपल्या जवळून बर? संगणक घ्या. मग इथं संगणक खाते जमा. किती बोंबला? 10,000. कितवा क्रमांक आहे? 6वा. घ्या तरटीप घ्या. रोखीने संगणकाची विक्री केल्याबद्दल किंवा झाल्याबद्दल रोखीने संगणकाची, संगणक कशाला म्हणतो आपण? कॅम्प्युटर का कम्प्युटर? कम्प्युटरला. हां. विक्री केल्याबद्दल किंवा झाल्याबद्दल. झालं. चला अंडरलाईन करा. झालं. हां. नेक्स्ट कितवा क्रमांक आहे आपलं? 6वा का 7वा? 7वा. हां. वाचाल तर वाचाल. हां. कोणत्या ह्याच्यातून म्हणते बरं? बँक ऑफ महाराष्ट्रमधून. किती उचललेत म्हणते बरं? 4,000. ओके. BOM याचा अर्थ बॉम्ब नाही बरं का. BOM याचा अर्थ काय? बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रमधून किती उचललेत बरं? 4,000. उचलले याचा अर्थ पैसे आपल्याकडे येलेत ना. पैशाचा लाभ कोण गेली? तर आपण गेलोय. पण इथं आता नियम कोणतं लागू होते बघायचं तर बँकेचं नाव आले म्हणल्यास रूल्स कोणतं लागू पडेल बरं आपल्याला? वैयक्तिक. कुठल्याही बँकेचं नाव आलं तर वैयक्तिक रूल्सनुसार घेणाऱ्याचे नावे, देणाऱ्याचे जमा. मग पैसे उचलल्यानंतर इथं लाभ कोण गेले बरं? आपण घ्यायला. आपण स्वतःच्या पुस्तकात स्वतःच नाव येते का? नाही. काय घ्यायला आपण? रोख. तर घ्या रोख खाते नावे. लाभ आपण गेला म्हणून रोख खाते नावे. किती रुपये उचलला? 4,000. पण आपल्याला लाभ द्यायले कोण? बँक ऑफ महाराष्ट्र. तर घ्या खाली मग बँक ऑफ महाराष्ट्र खाते जमा, बॉम्ब खाते जमा 4,000. घेतलो. घ्या. बँकेतून रक्कम काढल्याबद्दल किंवा उचलल्याबद्दल विड्रॉ केलो आपण. झालं. कालच्या पेक्षा जर आज व्यवस्थित कळाले ना बघा का नाही? डोक्याच्या वरून जात असेल तर सांगा. सगळं डोक्याच्या वरून जाईल तर मग डोक्यावर केस सुधारायचे नाहीत पुन्हा. नेक्स्ट कितव्या क्रमांकामध्ये बरं आपल्याला? 8व्या क्रमांकामध्ये 2 एंट्री दिलेत बरं का आपल्याला टोटल. पहिलं काय म्हटले बरं? रोखीने मालाची काय केले म्हणते बरं? रोखीनच आहे ना. हां. रोखीने मालाची काय केले बरं म्हणते? खरेदी. किती रुपयाचं आहे बरं खरेदी? 45,000. आणि लगेच रोखीनेच पुन्हा आणखीन काय केलं बरं आपण? विक्री पण केला 80,000. रोखीने मालाची खरेदी किती रुपये आहे बरं? 45,000. तसेच रोखीने मालाची विक्री किती आहे? 80,000. मग आता एक 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 बघत चालायचं का? ओके. रोख पहिलं एक ध्यानात ठेवा. रोखीनं म्हटल्यास रोख म्हणजे नगदी का उधार बरं? मराठी येते ना आपल्याला. रोख म्हणल्यास नगदी का उधार? नगदी. मग नगदी व्यवहार म्हणल्यास रूल्स कोणतं लागू पडेल आपल्याला? वास्तविक. वास्तविक काय म्हणते? येतं ते नावे, जातं ते जमा. मग आता त्याच्यानुसार एक एक बसवत चालायचं का?
मग आता बा माल, पण कोणतं मालाचं नाव आहे का इथं? नाही. जर मालाचा उल्लेख नसेल तर ते शब्द खरेदी किंवा विक्री शब्द वापरायचा असते म्हणतो आपण. मग बघा, येतं ते नावे, जातं ते जमामध्ये बसून बघू खरेदीचं. आता खरेदी केल्यानंतर आपल्याकडे काय येते बरं? माल येते ना, बरोबर आहे. जाते का आपल्याजवळून? पैसा. मग पैशाला शब्द का वापरतो आपण? रोख. मग आपल्याकडे येते माल म्हटला, पण माल शब्द वापरायचे का? नाही. तर तिथं खरेदी, खरेदी खाते नावे, येतं ते नावे, माल येले पण कशा स्वरूपात? खरेदीच्या. तर खाली जातं ते जमा, जाते काय आपल्याजवळून? रोख. रोख म्हणालो का रोग म्हणालो? हां, रोख खाते जमा. किती रुपयाचा माल खरेदी केला? 45,000. 4वर 5,000. लिहा वागानो. या तर टिप, रोखीने मालाची खरेदी केल्याबद्दल. नाही, अगोदर एवढ्याच सॉल्व्ह करतोय. एका वाक्यामध्ये आपल्याला 2 एंट्र्या दिलेत ना, आपण सध्या खरेदीचीच एंट्री सॉल्व्ह करायला लावू. ओके, अजून विक्रीला गेलाव का? नाही. आता विक्रीचं नंतर सॉल्व्ह करू. 8व्या मधलं पहिलं आहे बरं का इथं. 8 मध्ये फर्स्ट टाका क्रमांक. 8व्यातलं पहिलं आहे आपलं. 2 एंट्री आता हे फर्स्ट आपण खरेदी केलो रोख, आणि सेकंड काय म्हणते? विक्री पण केला. आता सध्या आपण खरेदीचं बघतोय. रोखीने मालाची खरेदी केल्याबद्दल. रोखीने मालाची खरेदी केल्याबद्दल. झालं बघा, झालं का रे दळवे शेठ? हां, नेक्स्ट पुढे काय म्हणते बरं? आता विक्रीच राहिले ना. आता नगदी विकलाव, खरेदीच्या उलट काय असते? विक्री. आता विक्री केल्यानंतर आपल्याकडे पैसा येते का जाते बरं? पैसा येते. माल विकलो, एक हात द्या आणि एक हात घ्या म्हणतो का नाही आपण? विक्री केलो, माल जायले आपलं, पण आपल्याकडे काय येले? पैसा, रोख. म्हणजे रोख खाते नावे, येतं ते नावे, विकल्यास आपल्याकडे पैसा येले म्हणून रोख खाते नावे, जातं ते जमा, जायले का आपल्याजवळून माल, पण माल शब्द वापरतो का? नाही. विक्री खाते जमा. किती रुपये बर? 80,000. 80,000. 80,000. कितवा क्रमांक आहे? 8व्यातलं दुसरा. ओके, तरटीप घ्या. रोखीने मालाची विक्री केल्याबद्दल. रोखीने मालाची विक्री केल्याबद्दल. रोखीने मालाची विक्री केल्याबद्दल. झालं? झालं का बाबड्या? नेक्स्ट बोमला. हा, काय म्हणते बर? टपाल खर्च दिले. किती रुपये दिले म्हणते बर? 200. आता टपाल खर्चामध्ये हो का येतं? वाक्यामध्ये काय आहे बर? खर्च आहेच ना. खर्चाच्या नोंदी कोणत्या नियमानुसार येतात म्हणतो आपण? नामदारीच्या. नामदारी काय म्हणते? खर्च असेल तर नावेला आणि उत्पन्न असेल तर जमाला. मग टपाल खर्च ही खर्च आहे, मग खर्च म्हणल्यास नावेला घेऊ का जमाला घेऊ बर? नावेला घ्या. मग इथं कितवा क्रमांक आहे आपलं? 9वा. टपाल खर्च खाते नावे. टपाल खर्च खाते नावे. किती रुपये? 200. तर खाली रोख खाते जमा. कारण टपाल खर्च हे कसं देणार? पैशाने देणार हो ना. ऑनलाईन दिलं तरी तर रोखच्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला? बँक. किती? 200. टपाल खर्च तरटीप. टपाल खर्च तिथं शब्द कोणते वापरायचे का? दिल्याबद्दल, झाल्याबद्दल किंवा केल्याबद्दल. तिन्हीपैकी जी वापरायचे तुमच्या मड्यानुसार वापरा. टपाल खर्च दिल्याबद्दल म्हणा किंवा झाल्याबद्दल म्हणा किंवा केल्याबद्दल म्हणा. ओके, हा नेक्स्ट.
कोणाकडून? श्रीधरकडून. किती रुपये प्राप्त झाले? तर 2000. बा कसं बर नाव घे रे. श्रीधर कडून 2000 प्राप्त झाले म्हणजे मिळालेत आपल्याला. मग आता श्रीधरचं नाव आले म्हणल्यास रूल्स कोणतं लागू पडेल? वैयक्तिक. काय म्हणते? लाभ घेणाऱ्याचे नावे आणि लाभ देणाऱ्याचे जमा. त्याच्याकडून मिळालेत म्हणल्यास तिथे लाभ कोण गेले पैशाचं? आपण स्वतः. पण स्वतःच्या पुस्तकात स्वतःच नाव येते का? नाही. काय गेलो आपण त्याच्याकडून? रोख. मग या मग रोख खाते नावे. किती रुपये गेलो? 2000. पण द्यायले कोण? श्रीधर. म्हणून श्रीधर खाते जमा. श्रीधर खाते जमा 2000. कितवा क्रमांक आहे? 10वा. घ्या तरटीप. श्रीधर कडून रक्कम प्राप्त झाल्याबद्दल किंवा प्राप्त केल्याबद्दल. श्रीधर कडून रक्कम प्राप्त झाल्याबद्दल किंवा प्राप्त केल्याबद्दल. हा रुपये 50,000 कोणत्या बँकेत भरला आपण? HDFC. बरं 15,000. 15 असेल 50 असेल आपल्याला अमाऊंट लक्ष द्यायचं नाही. आपल्याला वाक्यरचना समजून घ्यायचंय. आलं लक्षात? अमाऊंट किती का असणार? 15 असो 50 असो काय का असणार. तुम्हाला मनाने तर अमाऊंट घेऊ शकतात ना. आपण सध्या प्रॅक्टिस करतोय. मग आता HDFC बँकेत किती रुपये भरलाव म्हणते? भरलाव का काढलाव? भरलाव ना. मग भरलाव म्हणल्यानंतर कुठल्याही बँकेचं नाव आलं तर आपण काय म्हणतो? कुठल्याही बँकेचं नाव आलं तर त्याला रूल्स कोणतं लागू पडते म्हणतो आपण? वैयक्तिक. लाभ घेणाऱ्याचे नावे आणि लाभ देणाऱ्याचे खाते जमा. मग आता वाक्यामध्ये काय म्हणते बरं? HDFC बँकेत. वाक्य लक्षात घ्या. HDFC बँकेत किती भरलाव? लाभ कोण गेले त्या पैशाचं? बँक गेले. कोणती बँक? HDFC. मग अगोदर पहिले फेट दाखवू का? बघा बरं का कोणती बँक गेली? हा हो का HDFC बँक खाते नावे. लिहिलो. HDFC बँक खाते नावे. किती रुपये बर? 15,000. आता दुसरा फेट कसं ध्यानात ठेवायचं का? लाभ बँक गेले म्हणून बँक खाते नावे आलं. पण द्यायले कोण लाभ? आपण द्यायला. पण स्वतःच्या पुस्तकात स्वतःच नाव येते का? नाही. तर काय द्यायला आपण त्याला? रोख द्यायला. म्हणून रोख खाते जमा. किती रुपये बर? 15,000. झालं? घ्या तरटीप घ्या. काय केलं हो? बँकेत भरलाव ना. हा रक्कम बँकेत भरल्याबद्दल. रक्कम बँकेत भरल्याबद्दल. रक्कम बँकेत भरल्याबद्दल. तरटीप त्याच्याच पुढे लिहायचं नाही बरं का. सेपरेट ओळीला लिहायचं. रक्कम बँकेत भरल्याबद्दल किंवा बँकेत रक्कम भरल्याबद्दल. जसं लिहायचं तुमच्या मड्यानुसार लिहा. नेक्स्ट वाचा. सकाळी बघा येताना तुम्ही खाऊन आला असाल का नाही? चहा पाव तर कुस करून खाऊन आला असाल. हा मग तरी सुद्धा आवाज निघ नाही. कसं करावं बरं? वाचा. हा वाक्य लक्षात घ्या. इकडे हो का काय म्हणते? तुमचा क्वेश्चन नाही रे. लक्ष देत चला. प्रवास खर्च. प्रवास खर्च रुपये किती झालाय म्हणताय बरं? 1000 झाला म्हणते. ओके. शब्दामध्ये काय आहे बरं? खर्च. खर्चाचे व्यवहार असतील तर कोणत्या नियमानुसार? नामदारी. आणि नामदारी काय म्हणते? खर्च असेल तर नावेला आणि उत्पन्न असेल तर जमाला. म्हणजे प्रवास खर्च. खर्च आहे म्हणले असं नावेला लिहायचं का जमाला लिहायचंय? नावेला लिहा. मग इथं प्रवास खर्च खाते नावे. किती रुपये? 1000. व्यवसाय करतोय म्हणल्यानंतर काय चलत फिरणार आहो का आपण? नाही ना. गाडीनं प्रवास करणारच आहो ना आपण. प्रवास खर्च खाते नावे. तर खाली देणार आहो कसं आपण? पैसेच देणार आहो ना. म्हणजे पैशाला काय म्हणतो आपण? रोख. तर रोख खाते जमा. किती रुपये?
1000. नावे म्हटल्यास नावेच्या रकान्यात, जमा म्हटल्यास जमाच्या रकान्यात. कितवा क्रमांक आहे आपलं ही? चौथा. तरटीप घ्या कंसात. प्रवास खर्च दिल्याबद्दल किंवा केल्याबद्दल. प्रवास खर्च दिल्याबद्दल किंवा केल्याबद्दल दोन्हीपैकी एक शब्द घ्या. फास्ट ठेवले का? नाही ना? हां चलो नेक्स्ट वाचा सूर्यवंशी. हां असं वाचावं लागते. गोविंद कडून. बघा त्या कडूचं नाव काय आहे बर? कोण आहे कडू? हा गोविंद कडून काय खरेदी केले म्हणते? संगणक. किती रुपयाचं बर? 15,000 रुपयाचं. कुणाकडून? गोविंद कडून. काय खरेदी केला? संगणक. माल आहे का वस्तू आहे? वस्तू म्हणजे सरळ सरळ दिसणार आहे ना. माल कशाला म्हणतो आणि वस्तू कशाला म्हणतो? बरं हो का, आता मी फर्निचर खरेदी केलो, आपण सरळ सांगतो ना, मी खुर्ची घेतलाव म्हणू शकतो. किराणा दुकानात काय आपण काय लिहितो का असं? शॅम्पू खाते नावे, साखर खाते नावे, शेंगदाणे खाते नावे असं लिहिणार आहोत का आपण? नाही ना. मग ती सगळ्या वस्तूंना मिळून आपण शब्द काय वापरतो बरोबर किराणा दुकानात? माल वापरतो. बरोबर आहे ना. माल म्हणजे काय बरं? नेमका उल्लेख आहे का कोणती वस्तू? नाही. जर नावाचा उल्लेख असेल तर आपण सरळ सरळ नाव एंट्रीमध्ये घेऊ शकतो आपण. मग इथं आपल्याला सरळ सरळ नाव दिले ना. संगणक खरेदी केला आपण. कुणाकडून? रिपीट मोठ्यानं जरा. कुणाकडून? गोविंद कडून. नाव आले ना गोविंद भाऊचं. मग गोविंद भाऊचं नाव आले याचा अर्थ व्यवहार नगदी झाले का उधार झाले? उधार. कधी पण नावाचा उल्लेख झाला तर व्यवहार कसं झालं? उधार झालं म्हणतो आपण. मग उधार म्हणल्यास नियम कोणतं लागू पडेल? वैयक्तिक. वैयक्तिक काय म्हणते? लाभ घेणाऱ्याचे नावे आणि देणाऱ्याचे जमा म्हणते. मला सांगा त्या गोविंद भाऊकडून आपण संगणक खरेदी केला ना, लाभ कोण गेले इथं? आपण घ्यायला. पण कशाचा लाभ घ्यायला? संगणकाचं घ्यायला ना. म्हणजे एंट्री कशी होईल बर? संगणक खाते नावे. लाभ आपण घ्यायला पण कशाचं घ्यायला? संगणकाचं. म्हणून संगणक खाते नावे. किती रुपयाचं बर संगणक? 15,000. पण लाभ द्यायले कोण आपल्याला? गोविंद. तर घ्या मग गोविंद खाते जमा. किती रुपये? 15,000. कितवा क्रमांक? 5. वड 5ची आहे का पॅन्ट्रीमध्ये? देशी पेनाऱ्याला म्हणते वड 5ची. हां तरटीप. संगणक खरेदी केल्याबद्दल किंवा उधारीने संगणक खरेदी केल्याबद्दल. एंट्रीला अर्धा आणि तरटीपला अर्धा मार्क आहे आपल्याला. तरटीप कंपल्सरी लिहायचंय. तरटीपला डोकं लावत बसायचं नाही. जे वाक्य आहे जशाच तसं लिहून टाकायचं. कळकलं? ओके. इथलं पुसू का मुडू? पुसू ना. हा साफ करू. अच्छा पुसतो. नाक पुसत असते रे. मोडल्यावर